पक्ष कारवाईवर विशाल पाटील म्हणाले, मला कुठलाही आदेश आलेला नाही. कारवाई करताना विचार करून करावी. विशाल पाटील, मी कुठलाही नियम तोडलेला नाही. लेखी आदेश मला आला नाही. वसंतदादा घराणेमध्ये काँग्रेस आहे. कारवाई करायची आहे तर सगळा विचार सगळ्यांनीच करावा. आमच्या घराण्याने जे योगदान काँग्रेस पक्षासाठी दिले आहे ते पाहावे आणि कारवाई करावी, असे वक्तव्य काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केले आहे. सांगलीच्या 3 दुष्काळी तालुक्याचा दौरा केला. पाण्यासाठी गावकरी कर्नाटकमध्ये जात आहेत. भाजपवर नाराजी लोकांची आहे. गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संजय काका पाटील यांच्यावर लोकांचा रोष आहे. संजय पाटील हे भाजपकडून उभे आहेत म्हणून त्यांना मतं पडतात. कोणाचे डिपॉझिट जप्त होईल असं मी म्हणणार नाही. कालच्या कार्यक्रमाला काय झाले माहीत नाही. कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, पण त्यांच्या भावना आहेत त्या उमटल्या असतील आणि घोषणाबाजी झाली असेल. विश्वजित कदम यांनी पहिल्यापासून उमेदवारी मागितली होती. हा अन्याय काँग्रेस पक्षावर झाला, पण दुर्दैव आहे पुढच्या काळात विश्वजित कदम आमचे नेते असतील, असंही विशाल पाटील यांनी म्हटलेलं आहे. संजय पाटील यांनी आरोप केला की विशाल पाटील यांच्या भावाला पराभूत केलं. विशाल यांना दुसऱ्यांदा पराभूत करू. यावर विशाल पाटील यांनी उत्तर दिले, काकांनी चांगली स्वप्न बघावी, पण निकाल त्यावेळी त्यांची झोप उडेल. 3 दुष्काळी तालुक्याचा दौरा 3 दिवसात केला. आधी जत तालुक्याचा दौरा केला. जत तालुक्याचा प्रामुख्याने पूर्व भाग दुष्काळाने होरपळलेला भाग आहे. तिथं पाण्याची अजूनही व्यवस्था झालेली नाही. ह्याच भागातून ग्रामपंचायतींनी ठराव केला की आम्हाला जर पाणी तुम्ही देऊ शकत नसेल तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहे आणि त्यांनी तसे ठराव केलेले. ह्या परिसरात आम्ही दौरा केला आणि त्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. खूप नाराज लोक या जत तालुक्यातले एकंदरीत भाजपच्या कारभारावर, गेल्या 10 वर्षाच्या खासदाराच्या कारभारावर आहेत आणि त्या भागातून उत्स्फूर्त मला पाठिंबा मिळताना दिसतो. त्यानंतर आम्ही आटपाडी तालुक्याचा दौरा केला. आटपाडी तालुक्यात कागदावर महायुतीची ताकद खूप मोठी आहे, सर्व नेते त्यांच्याबरोबर आहेत, पण ग्राउंडला वातावरण पूर्ण वेगळं आहे. खूप मोठा प्रतिसाद, प्रत्येक गावात मोठ्या संख्येने लोक गट तट विसरून, पक्ष विसरून एक चांगला उमेदवार आपल्याला उभा करायचा आहे आणि त्याच्या पाठीमागे राहायचं ह्या भावनेने रस्त्यावर उतरून आम्हाला गावोगावी भेटी दिल्या. काल तासगाव तालुक्यातल्या बऱ्याच गावात भेटी दिल्या. जवळजवळ 24 गावं काल आम्ही तासगाव तालुक्यातली केली. तासगाव तालुक्यातसुद्धा गावोगावी उत्स्फूर्तपणे लोक बाहेर येत होते. एकंदरीत ग्रामीण भागातनं प्रामुख्याने शेतकऱ्यांचा खूप मोठा रोष हा भाजप विरोधात आहे. अडीअडचणी खूप आहेत लोकांच्या आणि खासदार हे फक्त स्वार्थासाठी फिरत होते आणि ह्या अडचणी मात करण्यासाठी काही करत नव्हते, अशी लोकांची भावना आली. तुम्ही आव्हान दिलं की दोघांचंही डिपॉझिट जप्त होईल. हे बघा, असं काय खूप मोठं बोलायचं कारण नाही आणि कुणाचं डिपॉझिट जप्त होईल नाही असं काय मी बोलणारही नाही. पण ह्या निवडणुकीत एकंदरीत वातावरण पाहता संजय काका हे भाजपचे उमेदवार असल्यामुळे मी वक्तव्य तेच केलं की ते भाजपमधून उभारलेत म्हणून त्यांना मतं पडतात. वैयक्तिक जर संजय काका म्हणून पाहिलात तर इंडिव्हिज्युअली त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं तर ते अपक्ष म्हणून आले असते. मी त्यांना आवाहन केलं होतं उभारा म्हणून, ते उभारले नाही. पण स्पर्धा इथं ही भाजपबरोबरच आहे आणि म्हणून आम्हाला ताकदीने लढा लागणार आहे. सो नावाच्या घोषणा आणि घोषणाबाजी करण्यात आली आणि आम्ही विशाल पाटील यांचा प्रचार करणार असंही वक्तव्य कार्यकर्त्यांच्याकडून बोलण्यात आलं. काँग्रेसवर अन्याय झाला आहे अशी भावना आहे का? हे पहा, काँग्रेसवर अन्याय झालेला आहे, पक्षावर झालेला आहे म्हणून तर कार्यकर्ते एवढे चिडून उठलेले आहेत. कालच्या कार्यक्रमाच्या वेळेला मी तासगाव दौऱ्यावर होतो. रात्री खूप उशीर झाला. आज सकाळी पहाटेपासून पुन्हा प्रचाराला लागलेलो आहे. त्यामुळे नेमकं काय कार्यक्रमात झालं मला माहीत नाही. पण मी कार्यकर्त्यांना परत आवाहन करतो की संयम ठेवा. राग आपल्या पक्षाविरुद्ध व्यक्त केला नाही पाहिजे. आपलं प्रेम अजूनही काँग्रेसवर आहे. मी प्रत्येक म्हणून एकतर्फी जरी असलं तर प्रेम आहे आणि ते प्रेम कायम राहणार. पण कार्यकर्त्यांनी थोडं शांत घ्यावं. कोण बोलले असतील तर निश्चित त्यांच्या त्या भावना आहेत कार्यकर्त्यांमधनं उमटल्या असतील, पण कुठेतरी आता कार्यकर्त्यांनी अजूनही संयम ठेवणं गरजेचं आहे. अहवाल दिल्लीला पाठवलं जाणार, तुम्हाला कारवाईची प्रतीक्षा आहे वाटतं? नाना पटोले मी ह्या मताचा आहे की मी कुठल्याही पक्षाचा विचाराच्या विरोधात वागणूक केलेली नाही. मी कुठल्याही पक्षाचा कुठलाही नियम तोडलेला नाही आहे. कुठलीही मला आदेश लेखी आला नव्हता. आमच्या घरानं 90 वर्ष काँग्रेससाठी काम केलेलं आहे. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी आमच्या कुटुंबियांनी काम केलेलं आहे. अडचणीच्या काळात सांगली जिल्ह्यात असो नाही तर राज्यात असो. आजही वसंतदादांच्या काळातच जे सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे ह्या राज्यात निवडून आले, 200च्या वर 220 काय ते आकडा होता, ते वसंतदादा अध्यक्ष असताना आले. सगळ्यात जास्त खासदार
जे आले ते वसंतदादा सत्तेत च्या नेतृत्व असताना 44 खासदार आले आणि शेवटची एक हाती सत्ता काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात 40 वर्ष जो 39 वर्षापूर्वी 1985ला आली होती. त्यावेळी 161 आमदार निवडून आले होते. ते वसंतदादाच्या नेतृत्वाखालती. त्यानंतर आज तागायत एकदाही 145चा आकडा काँग्रेसला गाठता आला नाही. हे कॉन्ट्रीब्युशन वसंतदादांच्या जाण्यानंतर नेतृत्व काँग्रेस पक्षाचं कदाचित इतर लोकांकडे गेल्यामुळे असेल किंवा काही अडचणींमुळे असेल ते राहिलेलं नाही आणि त्यामुळे आपला पक्ष मागे जात गेला. आज जर अशी कुठली कारवाई करायची असेल तर त्या कारवाई सही करणाऱ्यांनी विचार करावा की ते सही करणाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे आमच्या घराच्या कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे का आणि मग त्यांनी कारवाई खुशाल करावी. त्यामुळे मला वाटत नाही की काँग्रेसमध्ये कुणी ह्या प्रकारचा निर्णय घेईल. मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतो आहे. तुम्ही देखील व्यक्त केली. दुसरीकडं काँग्रेसच्या नेत्यांनी समजूत काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी महाविकास आघाडीचा धर्म पाळा असं शेवट सूचना दिलेल्या आहेत मशालावर. हे पहा, डॉक्टर विश्वजित कदम यांनी पहिल्यापासून ताकदीनं ही उमेदवारी मागितली. बरं, कोल्हापूरला काय झालं, अदला बदल हा विषय वेगळा ठेवा. कुठल्याही कारणानं सांगलीत पूर्ण जयत तयारी झाली होती. विश्वजित कदम आम्ही सगळे एकत्रितपणे काम करत होतो. काही लोकांना हे आवडलेलं नाही आणि हा अन्याय जे लोक म्हणतात, मला अन्यायाची सवय माझ्यावर झाला हा मुद्दा नाही, पण हा अन्याय काँग्रेस पक्षावर झाला, आमचे एकीवर झाला. आम्ही एकत्र येतोय म्हणून एवढं पक्षासाठी राबवून निश्चितच पक्षासाठी विश्वजित कदमांनी खूप केले. एवढं करून त्यांची एक इच्छा होती काँग्रेसची उमेदवारी ह्या ठिकाणी ते म्हणतील त्याला मिळावी, ती पाळली गेली नाही. हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे त्यांनी अशी भावना व्यक्त करणं स्वाभाविक आहे आणि पुढच्या काळात आम्ही त्यांनाच नेता मानतो आणि आम्ही नेता ठरवलेला आहे. निवडणुकी झाल्यावर आम्ही ह्या ठिकाणी निवडून आल्यावर आम्ही विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखालीच काम करणार आहे. आता कुणी कसा आदेश दिला आहे मी काल काय कार्यक्रम पाहिलेला नाही आहे, त्यामुळे तो मला त्याची कल्पना नाही आहे. संजय काकांनी सांगितलं की 2014ला तुमच्या भावाला 2024ला पुन्हा एकदा पाडूनच मी हॅट्रिक करून खासदार होणार आहे. नाही, असे चांगले स्वप्न काकांनी बघावेत. त्यांना असे स्वप्न बघून विचार करून जर चांगली झोप लागत असेल तर शुभेच्छा. पण यांना 4 जूनला त्यांची कायमची झोप उडेल एवढं मी ह्या ठिकाणी सांगू शकतो. चंद्रहार पाटील म्हणतात विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहे. भाजपकडून पाकिट घेऊन ते पाकिट या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांचा काही स्टेटमेंट मी अजून पाहिलेलं नाही आहे, त्यामुळे पाहिल्यावर मी त्याच्यावर रितसर बोलेन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.